नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. असं कुणीच नाही आहे की ज्याला भांडी घासावं लागत नाही. प्रत्येकाच्या घरी भांडे असतात आणि ते घासावंच लागतात. परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने फक्त एका बॉटलचा वापर करून आपण ही जी भांडी आहे ती चुटकीमध्ये घासणार आहोत, ते पण कमी मेहनतीमध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या काही घरातील टाईल्स म्हणा किंवा नळ म्हणा, किचन टाईल्स किंवा बाथरूमच्या टाईल्स, बेसिंग, सिंक अशा काही ज्या वस्तू म्हणजे जे क्लीन करण्याच्या ज्या काही जागा असतात त्या ठिकाणी आपल्याला भरपूर मेहनत घेऊन ते घासावं लागतं. ते सुद्धा आज आपण अगदी सोप्या पद्धतीने क्लीन कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर तुमच्याकडे स्टीलचा वगैरे नळ असेल, तो सुद्धा अशा प्रकारे खराब झालेला असेल, तर आज मी तुमच्यासोबत तो क्लीन करण्यासाठी एक सोपा उपाय घेऊन आलेले आहे. तर बघा, मी या ठिकाणी एक मेशोवरतून प्रॉडक्ट ऑर्डर केलेलं होतं की ज्याची किंमत खूप कमी आहे आणि रिझल्टसुद्धा मी तुम्हाला तुमच्या समोर दाखवणार आहे. अगदी सर्व घरातील जे क्लिनिंग आहे ते तुम्ही अगदी चुटकीमध्ये करू शकता. त्यासाठी आपल्याला अजिबात मेहनत घ्यायची गरज नाही आहे. आणि बघा, पूर्ण हे पॅक असतं आणि हे क्लीनर आहे एक ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील खराब झालेला म्हणजे नळ खराब झालेला असेल, तर काही पण तुमचं गंजलेलं वगैरे असेल ते तुम्ही क्लीन करू शकतात. आता बघा, सुरुवातीला तुम्ही हे बघा, माझ्या किचनमध्ये लोखंडाचा नळ तर नव्हता, प्लास्टिकचा खराब झालेला काही नव्हतं, म्हणून मी तुम्हाला हेच या ठिकाणी क्लीन करून दाखवत आहे. आणि अगदी कमी किमतीमध्ये आपल्याला हे मिळतंय. जास्त पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही आहे. याचा फक्त आपल्याला स्प्रे मारायचा आहे. म्हणजे तुमचा नळ जर खराब झालेला असेल किंवा तुमच्याकडे अशा काही स्टीलच्या वस्तू असेल ज्याला गंज आलेला असेल किंवा असे पाण्याचे डाग जर त्याच्यावर पडलेले असेल, ते तुम्ही अगदी चुटकीमध्ये क्लीन करू शकता. जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे. फक्त घासणीने अगदी थोडंसं आपल्याला यावरती घासायचं आहे आणि साबणाची सुद्धा गरज नाही आहे. फक्त 5 ते 10 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित अशा प्रकारे लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, या ठिकाणी मी जे क्लीनर आहे ते या ठिकाणी लावलेलं आहे. मेशोवरतून मी याला घेतलेलं आहे. अगदी कमी किमतीमध्ये आपल्याला हे मिळतं आणि जास्त पैसे देखील खर्च करण्याची गरज नाही. एकदा जर तुम्ही याला घेतलं तर तुम्ही याला महिना 1-2 महिने वापरू शकतात. आणि रिझल्ट बघा, न काही करता इतका घाण झालेला हा पूर्ण भाग होता, तो सुरुवातीला तुम्ही बघितलाच. आणि त्यानंतर बघा, न काही मेहनत घेता अगदी आरशासारखी चमक याला आलेली आहे, फक्त एका छोट्याशा क्लीनरमुळे, ज्याची किंमतसुद्धा खूप कमी आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं घर जे आहे ते क्लीन करू शकतात. आता बघा, माझा जो आरसा आहे तो सुद्धा बघा किती घाणेरडा झालेला आहे, ज्याला मी याच्या आधी खूप घासलं, खूप धुतलं, परंतु तो काही व्यवस्थित निघालेला नव्हता. तर बघूया आता हा आरसा नक्की क्लीन होतो की नाही. तर बघा, मी रिझल्ट तुम्हाला सर्व तुमच्यासमोरच दाखवत आहे. फक्त जे क्लीनर आहे याला स्प्रे केलं आरशावरती आणि बघा, जेवढे पण काही पाण्याचे वगैरे डाग पडलेले असतात ते सर्व या ठिकाणी आपले निघणार आहे की नाही ते आपण बघूया. मी पहिल्यांदाच याचा वापर करत आहे, परंतु बघा, रिझल्टसुद्धा मी तुमच्यासमोरच तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. आणि बघा, अगदी कमी वेळेमध्ये, कमी मेहनतीमध्ये आणि कमी खर्चामध्ये आपलं जे असं खराब झालेलं जे घर असतं ते आपण अगदी चुटकीसरशी नव्यासारखं करू शकतो. आणि बघा, आता मी याला व्यवस्थित धुवून घेत आहे आणि बघा, अगदी खरंच रिझल्ट आहे बरं का याचा, की असं नाही की फेक वगैरे आहे. तर बघा, रिझल्टसुद्धा तुमच्यासमोर आहे. आरशाला किती घाण डाग पडलेले होते, जे की मी याच्या आधी खूप घासून धुतलेले होते, परंतु ते काही व्यवस्थित निघालेले नव्हते. पण बघा, एका स्प्रेमुळे अगदी ते शक्य झालेलं आहे. घासण्याची सुद्धा गरज पडलेली नाही. फक्त स्प्रे मारायचा, जरा वेळ ठेवायचा आणि त्यानंतर व्यवस्थित याला धुवून घ्यायचं. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची तुम्हाला लिंक देत आहे. अगदी कमी किमतीमध्ये आपल्याला हे मिळतं आहे. याची किंमत जी आहे ती 150, $150 अशा काहीतरी किमतीचं आहे. तर तुम्ही अगदी आरामात घेऊ शकतात आणि 2 महिने काही ते संपणार नाही. तर बघा, या ठिकाणी आता दुसरी महत्त्वाची टिप्स तुमच्यासोबत शेअर करते, ती म्हणजे भांडे घासण्यासाठी आपलं जे काम आहे ते आपण बॉटलच्या मदतीने कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी बघा, बॉटलचा हा जो वरचा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तशी पण आपल्याकडे प्लॅस्टिकची बॉटल ही सर्वांकडेच असते.
आणि जे बॉटलचे झाकण असतं त्याला अशा प्रकारे एक छिद्र तयार करून घ्यायचं आहे. कुठल्याही गरम टोकदार वस्तूने याला गरम करून व्यवस्थित छिद्र पाडून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. तर बघा, आपल्याला घासणी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने एक रबर घ्यायचं आहे. काटेपिनच्या मदतीने रबराला आणि घासणीला व्यवस्थित अशा प्रकारे अटॅच करायचं आहे. त्यानंतर आता जे छिद्र पाडलं आपण झाकणाला, त्यामधून हे जे रबर आहे ते वरती असं ओढायचं आहे. अगदी सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. परंतु तुम्ही एकदा जर याचा वापर केला तर तुमचं जे भांडे घासण्याचं जे काम आहे ते अगदी आरामात होईल. हातसुद्धा कधी दुखणार नाही किंवा आपल्याला याचा भरपूर असा रोजच्या उपयोगात फायदा होईल. तर बघा, सुरुवातीला आता हे जे रबर आहे घासणीमधून अशा प्रकारे वरती खेचून घ्यायचं आहे. जी घासणी आहे ती या बॉटलच्या खालचा जो भाग आहे त्यामध्ये व्यवस्थित परफेक्ट असे अडकवायचे आहे. त्यानंतर आता हे जे रबर आहे याला आपल्याला जे झाकण आहे, ज्या ठिकाणी आपण छिद्र तयार केलं होतं त्या छिद्रामधून अशा प्रकारे वरती ओढून घ्यायचं आहे, म्हणजे वरती खेचायचं आहे. त्यामुळे छिद्र जे आहे थोडंसं मोठं वाढलं तरीही चालेल. आणि बघा, त्यानंतर आता बॉटलचं झाकण जे आहे ते या ठिकाणी बंद करून द्यायचं आहे. आता याचा वापर कसा करायचा नेमका ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. आता जे रबर आहे ते अशा पद्धतीने बोटामध्ये अडकवायचं आहे. आणि बघा, बऱ्याच महिलांना साबणाची ॲलर्जी असते किंवा आपल्याला एखाद्या वेळेस चटका बसतो किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात, हाताला दुखतं किंवा हाताला कापतं वगैरे, त्यामुळे साबणामध्ये हात बुडवल्यानंतर आग वगैरे होते. तर असं होऊ नये यासाठी तुम्ही ह्या प्रकारचं जे टूल्स आहे ते तयार करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला जर कधी त्रास होत असेल, हातांना कधी दुखत असेल किंवा मेहंदी वगैरे असं काही बऱ्याच गोष्टी असतात की ज्यावेळेस आपण जास्त साबणामध्ये हात बुडवू शकत नाही, त्यावेळेस तुम्ही याचा वापर करू शकतात. किंवा बऱ्याच महिला जे बेसिंग आहे ते क्लीन करण्यासाठी तिथे असं घासणीला हात लावू वाटत नाही, तर बघा, अगदी आरामात तुम्ही अशा प्रकारे किचन टाईल्स म्हणा किंवा सिंक म्हणा, बेसिंग म्हणा, अशा प्रकारे घासू शकतात. आणि बघा, याला व्यवस्थित पकडतासुद्धा येतं. घासणीला हात लावण्याची सुद्धा गरज नाही आहे, फक्त आपल्याला बॉटलला वरच्या साईडने व्यवस्थित पकडायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही आहे. त्यानंतर व्यवस्थित याला धुवून घ्यायचं आहे, बस एवढंच काम करायचं आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण सर्व जी भांडी वगैरे आहे ते क्लीन करू शकतो. त्यानंतर आता राहिला प्रश्न, आता याला काय करायचं आहे की व्यवस्थित आता हे भांडे वगैरे धुवून झाल्यानंतर व्यवस्थित याला आपण काय करतो की घासणीला साबणामध्ये ठेवतो, तर तसं अजिबात करायचं नाही. आपण जे रबर बँड लावलेलं होतं ते रबर बँड व्यवस्थित पाण्याच्या नळाच्या तिथे अडकून द्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे घासणीमधलं ते साबणामध्ये जाणार नाही आणि अगदी आरामात आपलं जे घासणीतलं पाणी आहे ते खाली असं टिपकल्या जाईल. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर ट्रिक्स आहे आणि आपल्या मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा. आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि त्या क्लीनरची जी लिंक आहे ती